आपण पाहतोय विशेषण, ज्याच्यामध्ये 3 प्रकार, गुणविशेषण आपण बघितले, संख्या विशेषण आणि त्यातले 5 प्रकार बघितले. आता पाहू आपण पुढचा प्रकार, विशेषणाचा 3रा प्रकार आहे तो सार्वनामिक. या सार्वनामिकला धरून बाकीचे भाग येतात. जसं नाम, जर नावापासून जर विशेषण बनलं तर मग नाम साधित. एखाद्या धातूपासून जर विशेषण बनलं असेल तर मग धातू साधित. एखाद्या अव्ययापासून जर विशेषण बनलं असेल तर मग अव्यय साधित. आणि सर्वनामापासून जर बनलं असेल तर मग सार्वनामिक. हे सार्वनामिक मध्येच हा सारा पार्ट आहे. विशेषण बनण्याची खूण आपण बघितली का आधी नाव पाहिजे आपल्याला. एक नाम आहे आणि त्याच्या आधी आलेला शब्द आहे. आपण एक नाव घेऊ, जसं शाळा. या शाळेच्या समोर आपण एक सर्वनाम लावायचं. आपण मागे सर्वनाम बघितले. तर ती शाळा, माझी शाळा, काही सांगा, दोन्ही सर्वनामच आहे. मी पासून माझी शब्द बनला किंवा ती शाळा. तर हे माझी हा शब्द आहे ओरिजिनल मध्ये सर्वनाम. या ठिकाणी त्याला सर्वनाम म्हणून न वापरता आपण वापरलाय विशेषण म्हणून, नावाच्या अगोदर आला म्हणून. ती मुलगी, मुलगी नाव आहे, त्याच्यासमोर आलेला ती शब्द हा जरी सर्वनाम असेल पण या ठिकाणी तो विशेषण बनतो. कारण आपण हे बघितलं का नावाच्या अगोदर जो आला तो आपोआप विशेषण झाला. आपण आधी 2 वाक्य बघितले होते. ती मुलगी हुशार आहे, हे वाक्य आपलं आधी आलेलं आहे. ती हुशार मुलगी आहे. वाक्य दोन्ही सारखेच आहे अर्थाला, पण या ठिकाणी ती मुलगी, ही मुलगी नाव आहे आणि त्याच्यासमोर आलेला हा ती शब्द विशेषण आहे. का तर नावाच्या समोर जो येईल तो आपोआप विशेषण बनणार. सोबत हुशार हे पण विशेषण आहे. मग या वाक्यात 2 विशेषण आहे. त्या मुलीबद्दलची एक्स्ट्रा माहिती दिली, हुशार असलेली. मग विशेषण कोण आहे? हुशार शब्दही विशेषण, ती शब्दही विशेषण. खालच्या वाक्यात मुलगी हे नाव आहे, तिच्या समोर आलेला हुशार हे विशेषण आहे. ती हुशार नाही, ती हा शब्द, इथं तुम्ही कोणाचं तरी नाव टाकू शकता. आपण हा ती पुसून टाकू आणि इथं नाव टाकू, कृतिका. कृतिका हुशार मुलगी आहे. तर हे ती जो आला हा कृतिकाच्या ऐवजी आला. तर जो शब्द नावाच्या ऐवजी येतो त्याला आपण सर्वनाम म्हणतो. नावाच्या ऐवजी आला म्हणून सर्वनाम. कृतिका पुसलं, ती लिहिलं तरी जमते. ती पुसलं, कृतिका लिहिलं तरी जमते. नावाच्या ऐवजी येतो म्हणून तो सर्वनाम. इथे बघा कसं करून, हा ती पुसून इथं कृतिका लिहा. कृतिका मुलगी हुशार आहे. अरे डायरेक्ट म्हणा ना, कृतिका हुशार आहे, कृतिका मुलगी. अरे कृतिका ही मुलगीच असते, किंवा आपण दुसरं नाव घेऊ. रुची मुलगी हुशार आहे असं नसते म्हणत. म्हणायचं असेल तर डायरेक्ट म्हणा रुची हुशार आहे. पद्धत काय बोलायची? रुची हुशार आहे, मीना हुशार आहे, ही बोलण्याची पद्धत. मीना मुलगी असं नसते म्हणत. त्याच्यामुळे हा शब्द नावाच्या ऐवजी आला नाही म्हणून हा विशेषण. हा नावाच्या ऐवजी आला म्हणून सर्वनाम. तर नावाच्या ऐवजी येईल तरच सर्वनाम, इथं तसं जमत नाही म्हणून हे विशेषण. कुठल्या प्रकारचं? तर सार्वनामिक. सर्वनामांपासून जे काही होईल ते सर्व सार्वनामिक विशेषण असेल. काही उदाहरण आपण पाहू. माझी शाळा. शाळा काय? तर नाव आहे. माझी हा शब्द विशेषण बनला. मी पासून माझी बनला सार्वनामिक. ही गाडी, गाडी नाव आहे, त्याच्यासमोर ही आला विशेषण बनला. ही सर्वनामच होय म्हणून सार्वनामिक विशेषण. काहीच कठीण नाही आहे का? काही कठीण? कोण माणूस?
माणूस नाव आहे, त्याच्या समोर शब्द आला कोण माणूस, मग हा कोण सर्वनाम आहे, हा सार्वनामिक बनला. कोण, काय, आपण, स्वतः सर्वनाम आहेत. सर्वनाम आपण शिकलो. तर अशा पद्धतीनं नावाच्या समोर जर सर्वनाम येत असेल तर ते आपोआप विशेषण बनते. आता यातलाच एक भाग आहे का नाम साधित विशेषण. आता आपल्याला नाम लिहायचं आहे, नामाच्या समोर इथं येणारा शब्द विशेषण बनणार, पण तो सुद्धा आपण नामच लिहू. हा बनणार विशेषण. काय बनणार? विशेषण बनणार. पण इथं लिहिताना आपण सर्वनाम नाही लिहू. सर्वनाम जर लिहिलं तर मग तो सार्वनामिक झाला. इथे आपल्याला नावच लिहायचं आहे. जसं काकडी खाल्ली का तुम्ही, काकडीच्या समोर आपण अजून एक शब्द टाकू, साखर काकडी. पोळ्याच्या दिवशी वाटतात ना. साखर ही एका वस्तूचं नाव, काकडी एका वस्तूचं नाव. हे दोन्ही नाव वस्तूंचे आहे, म्हणजे दोन्ही नाम आहे. साखर काकडी म्हटलं तर हा साखर शब्द विशेषण बनला. भात, जेवणात वापरतो ना आपण भात. मग भाताला एक समोर साखर भात म्हणा, गोड नका म्हणा, गोड म्हटलं तर वेगळीकडे जाईल. इथे आपल्याला नाव टाकायचं आहे, साखर भात, तूप भात, वरण भात. एक नंबर. वरण हे एका वेगळ्या वस्तूचं नाव आहे, भात वेगळ्या वस्तूचं नाव आहे. वरण भात. तर हा शब्द विशेषण बनतो. नावाच्या आधी आलेला हा शब्द विशेषण बनणार. नावाच्या आधी आलेला हा शब्द विशेषण बनणार. माझा एक मित्र आहे, त्यानं आता एक दुकान टाकलं, फळ दुकान आहे त्याचं. विक्रेता आहे तो. काय आहे तो? विक्रेता, म्हणजे काहीतरी विकणारा. पण काय विकणारा? फळ विकते म्हणून फळ विक्रेता. त्याने जर पुस्तक विकले असते तर पुस्तक विक्रेता. तर हे जे शब्द आहे हे नाम आहे आणि या ठिकाणी विशेषण म्हणून वापरले. तर नाम जेव्हा विशेषण म्हणून वापरतात तेव्हा ते नाम पासून तयार झालेले नाम साधित, पण हे कोणाच्या अंडर येतात? सार्वनामिक विशेषणच्याच खाली. आता पाहू धातू साधित. तर धातू ही म्हणजे मूळ शब्द. हे आपण आधी बघितलंय. धातू म्हणजे काय आहे तर मूळ शब्द आहे. या मूळ शब्दांना जर तुम्ही ला किंवा तो हे लावलं तर याच्यापासून क्रियापद बनते. याला जर तुम्ही धातूला अ, उ, ने, न हे लावलं तर नाम बनते. आणि याच्यापेक्षा काहीतरी वेगळं लावलं मग आता त्याला आपण विशेषणासारखं वापरू. तर जसं आपण आंबा बघितला होता, बघितला होता ना आंबा. जेव्हा आपण गोड आंबा म्हटलं तर गोड काय होतं? त्याचा गुणधर्म होता. आंब्याचा गुणधर्म आहे गोड असणे, आंबट असणे. हा झाला होता गुणविशेषण. आता आपल्याला गोड नाही म्हणायचं. आता आपण धातू वापरू, पिकलेला आंबा. कसा आंबा? पिकलेला. तर पीक हा धातू आहे. या पीक पासून तुम्ही जर म्हटलं पिकला, हे झालं क्रियापद. पिकणे. जेव्हा ला लावलं तेव्हा ते क्रियापद बनते. जेव्हा ने लावलं तेव्हा ते नाम बनते. तर पिकणे नाम झालं, पिकला क्रियापद झालं. आपण त्याला लाई नाही लावायचं, ने काहीतरी वेगळं, पिकलेला. अशी जेव्हा विभक्ती लागते तेव्हा तो विशेषण बनतो. आणि मग कुठल्या प्रकारचा? तर धातूपासून तयार झाला म्हणून धातू साधित विशेषण. हस हा एक धातू आहे. हस, मग हसतो. आता हा तो लावला तर हे क्रियापद बनते. हसणे किंवा हसू, त्याला हसू आवरेना. हसू लावलं म्हणजे आपण ऊ लावलं, आता हे नाम बनलं. आपण त्याला तो नाही लावायचं, ऊही नाही लावायचं, काहीतरी नवीन लावू आपण. हसरी. मग हसरी काय? बाहुली. बाहुली पाहिली का तुम्ही? लहान लेकरं खेळतात, मस्त हसरी दिसते ना का? रडकी दिसते का? नाही. हसरी बाहुली.
रडकी, सांगा कोण असते रडकी? रडकी मुलगी. बोलकी, हे सारे धातू आहे. बोलकी बावली, बोलकी मुलगी. तर हे जे पिकलेला, हसरी, रडकी, बोलकी, तर हे सारे धातू आहेत. यालाच तुम्ही जर का ला किंवा तो लावसान तर क्रियापद बनणार आहे. यालाच तुम्ही अ उ ने न लावसान त्याच्यापासून नाम बनणार आहे. आणि इतर जर काही लावलं तर ते आपोआप विशेषण बनणार आहे. तर हे धातूपासून तयार झाले म्हणून धातू साधित विशेषण. पण हे काही विशेषणाचे प्रकार नव्हे. विशेषणाचा प्रकार तीनच: गुणविशेषण, संख्या विशेषण, सार्वनामिक विशेषण. ऑप्शनच तसे येईल ना. सार्वनामिक देईल, नाही तर मग डायरेक्ट हे देईल, तर याला गायब करेल. आता एक पिकलेला आंबा झाडावरून पडला. या वाक्यामध्ये पिकलेला शब्द अंडरलाईन करून आहे आणि कुठल्या प्रकारचा आहे. तर सोप्या भाषेत विचारल, नाम आहे का, सर्वनाम आहे का, विशेषण आहे का, क्रियापद आहे, तर विशेषण आहे. ऑप्शन बदलवलं, विशेषण कोणत्या प्रकारचं आहे, मग त्याला टाका लागल नाम साधित आहे का, धातू साधित आहे का, अव्यय साधित आहे का, गुण विशेषण आहे. गुण नाही टाकणार, संख्या विशेषण आहे असं टाकल. कन्फ्युजिंग प्रश्न येत नसतात. आपल्याला लगेच लक्षात येतं का हे धातूपासून बनलेलं आहे म्हणून हे धातू साधित. कधी कधी ऑप्शनवरूनही जाता येईल. आता एक प्रकार राहिला आपला अव्यय साधित. तर आपल्याजवळ राहील नाम. या नामाच्या समोर एक आपण अव्यय टाकणार. जसं रस्ता, ज्याच्यावरून गाड्या घोड्या चालते, हा नाव झालं. आता या रस्त्याच्या आधी अव्यय टाका. अव्यय म्हणजे न बदलणारे शब्द. जसं आपण मागचा रस्ता, हा अव्यय आहे. जेव्हा आपण अव्यय शिकू तेव्हा आपल्या अव्यय लक्षात येतील. आता आपल्याला फक्त एवढंच लक्षात घ्यायचं आहे का मागचा, पुढचा, वरचा, खालचा हे सर्व अव्यय आहेत. मग मागचा रस्ता, पुढची गल्ली, वरचे घर, हे सारे अव्यय आहे. मागील गोष्ट. अशा पद्धतीनं हे सर्व अव्ययापासून तयार झालेले. याच्यामध्ये बघा, इकडे राहील नाम. नामाच्या समोर जो शब्द येईल तो आपोआप विशेषण बनणार. आता हा पुढची मागची हे जे शब्द आले हे तुम्ही संख्यामध्ये टाकणार का? टाकू शकत नाही. मग हे कोणते? तर अव्यय साधित. आणि जेव्हा प्रश्न येतो तेव्हा त्याचं योग्य उत्तर खाली द्यास लागते. अशा पद्धतीने आपण विशेषणाचे प्रकार बघितले, ज्याच्यामध्ये आपण गुणविशेषण बघितले, वस्तूचा गुणधर्म सांगतात. संख्या विशेषण बघितले, मग ते पूर्णांक आहे की अपूर्णांक आहे की साकल्य आहे. जसं उभयता, चारी बहिणी मोठ्या झाल्या, चारी बहिणी शिकून तिघी बहिणीचे लग्न झाले, म्हणजे बहिणी तिघीच होत्या, हे झालं साकल्य. त्यानंतर आपण पृथकत्व क्रम बघितला, आवृत्ती बघितली, पृथकत्व बघितलं, अनिश्चित बघितलं. आणि पुढचा प्रकार सार्वनामिक. सर्वनामाचा विशेषणासारखा वापर, नाम साधित, नामाचा विशेषणासारखा वापर, धातू साधित, धातूंपासून विशेषण बनवणे, अव्यय साधित, अव्ययांचा विशेषणासारखा वापर. अशा पद्धतीनं विशेषणाचे सर्व भाग आपण बघितले. यावरून तुम्हाला विशेषण पूर्ण लक्षात आलं असेल असं वाटते. व्हिडिओ पुन्हा पहा, आपला अभ्यास ओके होईल. ठीक आहे.